मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसेल. मनोज जरांगे पाटील ऑन मस्साजोग हत्या प्रकरण. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 11 दिवस झाले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एसपी आणि कलेक्टर यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर सरकारबरोबर देखील चर्चा करणार आहे. 10 दिवस उलटून आरोपी पकडले जाणार नसतील तर आता शंका येत आहे की कोणत्या काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही ना, अशी शंका येत आहे. जर जाणून बुजून आरोपीला पकडणार नसतील तर पूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल. जर समाज तुमच्यावर विश्वास ठेवत असेल आणि तुम्ही विश्वासघात करत असाल तर आम्ही जास्त दिवस वाट बघणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल हे पोलीस प्रशासनाने लक्षात घ्यावे. या प्रकरणात जे असतील त्या सर्वांवर तातडीने कारवाई करून अटक करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपीला अटक नाही केली तर आम्ही हे प्रकरण दाबू देणार नाही, यात सुट्टी नाही. मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही तर काय होतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही ते माहीत आहे. अगोदरच तेच होते, आता पण तेच आहेत, फक्त खांदे बदलले आहेत. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा. 25 जानेवारीची वाट पाहिली तर राज्यातील सर्व समाज अंतर्वलीला येणार आहे. कुणबी नोंदी शोधल्या पाहिजे आणि कक्ष बंद पडले आहेत ते सुरू करा. प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. आम्ही याबाबत सरकारला निवेदन दिले आहे. तुम्ही सत्तेत असाल, बलाढ्य असाल, मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही हे तुम्हाला 25 जानेवारीला दिसून येईल. मराठा आणि कुणबी एकच आहे, त्यामुळे तो अध्यादेश पारित करावा. हैदराबाद गॅजेट लागू करा. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. या सर्व मागण्या 25 जानेवारीच्या आत मान्य करा, नाहीतर सळो की पळो करणार. संतोष देशमुख प्रकरणामध्ये अद्याप काही जे हत्या करणारे आहेत ते मोकाट फिरत आहेत. मी आज SP साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी बोलणार आहे. बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार आहे. आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर. आता कारण आता 10-12 दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आता की काही नेत्यांच्या दबावामुळं पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना, अशी शंका यायला लागली. आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही. कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे. असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतोय, समाज होला हो म्हणतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय. आणि असं वारंवार मग आता आम्ही लई दिवस वाट बघणार नाही. नाविलाजानं मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल. हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच पाहायला गेलं करण्याचे ते मात्र कुठे तसे हालचाली दिसत नाही. याच्यामध्ये जे असतील नुसते एकच नाही, मग त्याच्यात कुणी पण असू दे, नेतेन फेतेन कोणी पण असू दे, त्या चौकशीमध्ये जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करून तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार आहे. जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर, सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र 100% रस्त्यावरती येणार आहेत. आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच जाऊ देणार नाहीत. कारण तो आमचा पण भाऊ आहे. सुट्टी नाही.